खूनी या संघाला मात्र पहिला हादरा बसतोय, वरच्या ओळी या संघाला मात्र पहिला हादरा बसतोय आणि परत एकदा घेऊन चालतोय कॉम्बॉक्स कडे. आवाज असेल प्रवीण गायकर. थैंक यू सर. बिल्कुल आप देख सकते हैं पहली गेंद के ऊपर पड़ा विकेट. संगम पहले मैच में भी कुछ नहीं कर पाया और इस मुकाबले में भी वो जल्दी आउट हुआ और ये लगता हुआ वर्चुअली टीम को पहला करारा झटका. पिछला मुकाबला काफी हाई वोल्टेज आपने देखा. आज है शनिवार, हर एक टीम करेगी बजरंग बली का पुकार क्योंकि सभी टीम जीत के लिए है तैयार. हर एक टीम जीत की पकड़ेगी रफ्तार क्योंकि एशियन ट्रॉफी का ये नशा छाया है बेशुमार. देखते हैं किसके हाथ लगेगी ट्रॉफी, किसके हाथ लगेगी जीत, कौन जाएगा बाहर, कौन रहेगा मैदान के अंदर, क्योंकि जो जीता वही सिकंदर. मजा आएगा मुकाबले में. गेंदबाज तैयार, हाफ ट्रैकर की बॉल पुल करना चाहते हैं और गेंद पूरी तरीके से फाइन लेग को बीट करती हुई सीमा रेखा पार. 4 रन. हुआ 4 रनों की मदद से खाता खुल चुका है. 5 ओवर का यह मैच है दो विनर्स टीमों के बीच में. पहले मुकाबले में KDH 11 वाग्युलीवाड़ा टीम ने परास्त किया जय हनुमान कामोटे को और दूसरा मुकाबला आपने देखा फ्रेश यानी कि वर्चुअली टीम ने परास्त किया LNT 11 खोनी टीम को. हल्की सी अपील की गई थी विकेट कीपर के द्वारा. लालचंद गावन 52 साल के खिलाड़ी है, उनके 3 सुपुत्र भी आप जरूर इस टीम में देख सकते हैं और अभी भी वही बल्लेबाजी दमखम रखते हैं क्योंकि स्वर्गीय तिब्बा पाटिल साहब चषक 18 गांव प्रीमियर लीग खेली गई थी औटी में. कुंडेवाल में दमदार परफॉर्मेंस रहा था विकेट कीपर लालचंद गावन का. यह अच्छी गेंद है, ऑन साइड में खेलने का प्रयास किया. एक खिलाड़ी तैनात है वहां पर, उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक 1 रन पूरा होता हुआ 1 रनों की मदद से शिवशंभो वर्चुअली टीम का स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. चंदू शेट्टी सर, पिछला मुकाबला बहुत ही रोमांचक देखने को मिला. नीतीश पंडित सर, जीवन डाकी सर, क्योंकि जिस तरीके से दर्शकों को होता है कि अप्रैल महीने में अप्रैल तक, आज लगभग अप्रैल फुल जो लोग कहते हैं, लेकिन कहते हैं कि वो अप्रैल फुल मतलब 1 सेकंड में उसको बेवकूफ बना जाता है, लेकिन वही फूल अगर कोई देता है तो 5 साल बाद याद रखा जाता है. तो आज 1 अप्रैल है. तो बिल्कुल आप देख सकते हैं लाइन अच्छी है गेंदबाज सूरज पाटिल की. अच्छी गेंद थी, बिल्कुल आप देख सकते हैं ऑफ स्टंप के बाहर है. व्हाइट बॉल का इशारा अंपायर का और व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 6 रन. यही वो खिलाड़ी है निश्चित तौर पर नीतीश पंडित सर जिसने माथेरान के टूर्नामेंट में अपने रायगढ़ का मान अभिमान पूरी तरीके से दिखा था. ऑन साइड में ताकतवर शॉट है, सीधा गेंद को फेंका है मिड विकेट के ऊपर से. इट्स अ बिग 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 आवाज डीजे मैडी के माध्यम से आपने सुना. ओव्हर नंबर पहिला समाप्त. रन संख्या बनी आहे 12 रन. 12 धावसंख्या धावपटलावरती असताना सन्माननीय पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे सन्माननीय मदनजी कोळी सर इथं उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते मदन कोळी सरांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करावा. संयोजक आदरणीय उपसरपंच, माजी उपसरपंच, एक राष्ट्रीय खेळाडू यांच्या पवित्र शुभ हस्ते मदन कोळी यांचा आदरातिथ्य सन्मान. तदनंतर स्वर्गीय नामदेव दाया पाटील यांचे जावई योगेजी ठाकूर पिरकोन यांची उपस्थिती इथं आहे. मी त्यांचाही आदरातिथ्य सन्मान करण्याची विनंती संयोजकांना करेन की आपल्या ऋणानुबंधातील आदरणीय योगेजी ठाकूर यांचा आदरातिथ्य सन्मान मंचावरती केला जाईल. योगेश ठाकूर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदेशजी वाणी यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरातिथ्य सन्मान होतोय. 1 षटक संपला. धावसंख्या धावपटलावरती अगदी 12च्या सरासरीनं 12 धावसंख्या धावपटलावरती आहेत. परत एकदा घेऊन चालतोय कॉम्बॉक्सकडे. आवाज असेल प्रवीण गायकर वाकडी. थैंक यू सर, जल्दी खींच लिया इस गेंद को. बड़ा शॉट है, धमाके अब लगने लगे मैदान में और गेंद बिल्कुल जाती हुई सीमा पार. 6 रन.
दरम्यान स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक संजय शेठ ठाकूर बामण डोंगरी आणि त्यांच्या समवेत सुभाष पाटील साहेब बॉम्बेपाडा यांच्या वतीनं देखील शुभेच्छा आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया। आणि ओले संघाला इथे बाळराम पाटील साहेब एकविरा ट्रस्टचे सदस्य त्यांच्या वतीनं देखील इथे शुभेच्छा आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया। और इस गेंद को फेंका है सीमा रेखा पार, पिछली 3 गेंदों के ऊपर जैसे बम के गोले सुरंग लगाने के बाद फूटते हैं वैसे गेंद मैदान के बाहर जा रही है और कह रही है जाइए जरा सफर करके आइए। 6 रन। छोट्या आणि मोठ्या हे 2 स्तंभ आहेत या आयोजनाचे आणि म्हणूनच विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर यांच्यासाठी सुद्धा सतीश म्हात्रे यांच्याकडून अगदी भरभरून शुभेच्छा आहेत या स्पर्धेला। त्याचबरोबर बालूशेठ पाटील वहाल, साई एकविराई देवस्थान ट्रस्ट कारला यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत। तो चलिए 2 गेंदों के ऊपर 2 बड़े छक्के आते हुए 6 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर है 24 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। पारी को कितनी अच्छी तरीके से संभालते हुए ये गेंद लोअर फील्ड टॉस थी, स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है सूरज, गेंद को उठाए फील्ड करे तब तक बिल्कुल समय था 1 रन लेने का और इसी 1 रनों की मदद से शिव शंभो वर्चोले टीम का स्कोर कार्ड के ऊपर आगे बनता हुआ 25 रन बने अभी तक 25, यानी कि सुमित खेल रहे 18 रनों के ऊपर और विक्रम खेल रहे 2 गेंदों का सामना करने के बाद 6 रनों के ऊपर। मजा आएगा ये मुकाबले में क्योंकि दोनों एक दूसरे की कमजोरियां ये टीमें जानती है और एक दूसरे के सामने बहुत बार क्रिकेट खेला जरूर है। सामने जरूर दिया था इस गेंद को, लॉन्ग ऑन में वी शेप सुरक्षित कहा जाता है और गेंद बिल्कुल सीमा रेखा पार। अब बाउंड्री छक्के जा रहे हैं, सिंगल कम है और ये गेंद सीमा पार, 4 रन। विचार केलात ना छोट्या आणि मोठ्यावरती आई शीतला देवीचा देखील आशीर्वाद राहिलाय। नेहमी तुम्ही त्यांचे स्टेटस पाहू शकाल, मंगळवारच्या दिवशी नेहमी श्रद्धेने आणि भावनेने ते मंदिरात जात असतात, पूजा करत असतात आणि त्यांचा नेहमी तुम्ही स्टेटस पाहू शकता। शीतला आईचं किती त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे आणि आज संपूर्ण विश्व त्याने जिंकलाय। इस बार हवा में गेंद है, जरूर कवर पॉइंट की तरफ इस गेंद को खेला था, फील्डर उठाएंगे फील्ड करेंगे तब तक आसानी के साथ 2 रन मुकम्मल। इसे कहते हैं पार्टनरशिप, क्योंकि पंडित सर कहते हैं कि आप भले ही 50 ओवर का अंतरराष्ट्रीय क्रिकेट नहीं खेल रहे हो, ये हमारा ग्रामीण क्रिकेट है, ज्यादा से ज्यादा 8 ओवर होते हैं, 6 ओवर होते हैं, 5 ओवर होते हैं, लेकिन यहाँ पर आपकी 20 रनों की साझेदारी भी महत्वपूर्ण जानी जाती है। अंतरराष्ट्रीय में आपको सेट होने के लिए समय लगता है, समय मिलता है, गेंदे खेलने को समय मिलता है, लेकिन ये कुछ सीमित ओवर के मुकाबले हैं जहां आपको सेट होने के लिए समय नहीं मिलता, लेकिन फिर भी अच्छी पार्टनरशिप। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में खेलने का, पुल करने का प्रयास जरूर किया था, डॉट बॉल की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति और इसी के साथ 2 ओवर का खेल पहले पावर प्ले का समाप्त हो चुका है और स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 15.50 की औसत से 31 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर शिव शंभो वर्चोले टीम। पहिला षटक संपला, धावसंख्या धावपटलावरती वर्चोले टीमची होती 12, दुसरा षटक संपतोय, धावसंख्या धावपटलावरती आहे 31। अतिथी कक्षातील सन्माननीय मान्यवरांच्या स्वागताकडे वळतो आहे। मी कीर्तिनिधी ठाकूर आपल्याला विनंती करेन की आपल्या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय गोकुळदास माळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरातिथ्य सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते बाबा सन्माननीय कीर्तिनिधी ठाकूर आपल्याला विनंती असेल। गोकुळदास खरं तर मुहूर्त मेढ खरं राजकारणाची जेव्हा रोवली ना तेव्हा यांचं योगदान प्रचंड मोठं असेल कीर्तिनिधी ठाकूर यांच्या सरपंच पदासाठी। गोकुळदास माळी यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी होईल। तदनंतर अनिल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आदरातिथ्य सन्मान या मंचावरती कीर्तिनिधी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते। म्हणूनच या नेत्यावरती एक ध्वनिफीत आली प्रवीण, त्या ध्वनिफीतीत एक अंतर आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कुणाचा वापर केला नाही आणि स्वतःचाही वापर कधी कुणाला करू दिला नाही, असा निस्वार्थी नेता म्हणजेच कीर्तिनिधी। तदनंतर रमेशजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती केला जाईल। अनिल पाटील कीर्तिनिधी ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते। खरं तर जे पोटात ते ओठावरती हजर जबाबी म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व या दिघोडे गावाला ठाऊक आहे,
ते कीर्तिनिधी ठाकूर यांच्या पवित्र शुभहस्ते अनिलजी पाटील यांच्या अंगावरती हा हिंदू संस्कृतीचा ऐन चैत्रात दिलेला भगवा वस्त्र आहे। तदनंतर रमेश कोळी आपल्याला या आदरातिथ्य सन्मान दिला जातोय। डिप्यूट विकेटच्या दिशेनं पकडला जाईल झेल, इथं संपला जातोय या खेळाडूचा खेळ। मंचावरती होतोय मात्र अगदी मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान, त्यातील सन्माननीय रमेशजी कोळी आपला आदरातिथ्य सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काय घ्यावं यांच्याकडून, तर कीर्तिनिधी ठाकूर मार्गदर्शन घेत आहेत। राजकारणात काम करत असताना क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रचंड मोठी वाव देताना SN स्पोर्ट, S फॉर संदेश रामकृष्ण कासकर आणि N फॉर नरेश वामन माली यांच्या नावानं माझ्या स्पोर्टची निर्मिती केली आणि त्यांच्या अगदी माध्यमानं खेळला जाणारा संघ, या संघाच्या वतीनं हा एक क्रिकेटचा महारण संग्राम परत एकदा वळतोय कॉम्बॉक्सकडे घेऊन जाईल। आवाज असेल प्रवीण गायकर यांचा। तो थैंक यू सर। बिल्कुल आप देख सकते हैं क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी नजर आती, लेकिन उसी साझेदारी को तोड़ने का काम किया गेंदबाज सूरज पाटिल ने। सूरज का पहला स्पेल आपने देखा, उन्होंने रन खर्च किए थे टोटल 12 और इस स्पेल सेकंड स्पेल की शुरुआत की है, विकेट के साथ शुरुआत हो चुकी है, यानी कि रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। उदय घरत पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो अब आएंगे बल्लेबाजी के लिए, क्योंकि थोड़ी सी स्थिति थोड़ी सी नाजुक थी पहले पावर प्ले में, उसके बाद दोनों खिलाड़ियों के बीच में एक अच्छी साझेदारी बन रही थी, उसी साझेदारी को तोड़ने का काम किया है गेंदबाज सूरज ने। 2 विकेटें अभी तक सूरज पाटिल के नाम पर राइट आर्म ओवर द विकेट से। हाफ ट्रैकर की बॉल हवा में खेला जरूर है, फील्डर डाउन द ग्राउंड और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। पिछले मैच के हीरो अब बने 0 और ये तीसरा छटका टीम शिवशंभो वर्चोले के लिए। चार मैचेस 2 मैचेस थे वो 3 मैचेस समाप्त होंगे, उसके बाद तालुका ऑफ के मैचेस खेले जाएंगे, वो भी 3 मैचेस होंगे, यानी कि ये ग्रामीण में से जीतेगी वो इंटर टू द सेमीफाइनल, ग्रामीण के 8 टीमों में से, और उनमें से जीतेगी तालुका ऑफ की वो 4 टीमों में से एक टीम, वो जाएगी सीधा सेमीफाइनल में। लेकिन वो कौन होगा, किस तरीके का परफॉर्मेंस, अभी भी मैच बैलेंस है। तो नेक्स्ट मैच तालुका ऑफ की 2 टीमें होंगी, उन दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश करेंगे कि आप टॉस के लिए तुरंत संपर्क करें। विकेट लगातार यहां पर देते हुए छटके, क्या ये तीसरा विकेट हैट्रिक पर गेंदबाज है, क्या हैट्रिक कंप्लीट हो पाएगी? शॉट बड़ा खेला है सीधा फील्डर के हाथों में, एक बार जोरदार तालियां आज के रात्रि की SN स्पोर्ट दिगोड़े ट्रॉफी में ये पहली विकेटों के हैट्रिक सूरज पाटिल सबसे कातिल। ठोक दीजिए। संगीत तुम्ही ऐकतायत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड आणि बंटे 11 चे सर्वेसर्वा रुपेशभाई गायकवाड यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। छोटा लक्षा ग्रुप संतोष शेठ घरत आणि नेहा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा राम शेठ घरत आपलंही सहर्ष स्वागत। आमचे प्रवीण दादा असतील ओलेचे, त्यांचंही आपण स्वागत करूया। तो बिल्कुल विकेट हैट्रिक संपादन इसी तरह की विकेट हैट्रिक विश्वजीत ठाकुर ने भी कंप्लीट की थी, 4 विकेट और मेडन शायद वो देखने को मिला था, उतना धमाकेदार परफॉर्मेंस कल और 66,000 का इनाम उनके सीधा अकाउंट में। 76 अभी 10,000 उनके अकाउंट में जमा हो चुके। संतोष शेठ पाटिल महेश एंटरप्राइजेस के ओनर, इनके द्वारा दिए गए। चलिए अच्छा शॉट है, 1 रन तो कंप्लीट, दूसरे के लिए कोशिश कर रहे हैं, हिम्मत नहीं जुटा पा रहे थे पंडित सर, क्योंकि विकेट जा रही थी, इसकी वजह से तू मैं तालमेल बीच में नहीं था। और चलिए आखिर क्यों कोई भी हो, फिलहाल 2 रन तो उन्होंने जरूर पूरे किया और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। पहले हाफ में बल्लेबाजी करते हुए कम से कम शिवशंभो वर्चोली टीम तो यही चाहती होगी कि इन्हें रन बनाने होंगे, 50 का आंकड़ा पार भी करना होगा, लेकिन कोई भी लक्ष्य सुरक्षित नहीं है। ये पिछले मुकाबले में आपने देखा डांसिंग डाउन द विकेट, कदमों का बेहतरीन इस्तेमाल, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, लेकिन कवर का खिलाड़ी एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के नजदीक आकर गेंद को रोके, गुड फील्डिंग।
लालचंद गावन के ये सुपुत्र थे जिन्होंने इस गेंद को रोका। ओवर की समाप्ति 3 ओव्हर के बाद रन संख्या बनी है 36 रन 4 विकेट के नुकसान पर। थँक्यू। याच दरम्यान सन्माननीय अतिथी कक्षात मुंबईवरून थेट आमच्या अगदी आपुलकीच्या भावनेनं सन्माननीय राजनजी डोंगरे सरांचं शुभागमन आहे। त्याचबरोबर राकेश साटम मुंबई यांचंही शुभागमन आपल्याला अतिथी कक्षात दिसतोय। मी SN स्पोर्ट्स दिगोडेच्या माध्यमानं आपलं सविनय हृदयाच्या अंतःकरणापासून या अतिथी कक्षात सहर्ष स्वागत करतो। क्या बात आहे, अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलं सर। एक त्या रायगडावर आणि दुसरा चौदार तल्यावर। अर्थातच आपण जर विचार केला या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते राजे छत्रपती शिवरायांचं हे संगीत तुम्ही ऐकलं। पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। त्यांचं संगीत आणि दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न ज्यांना पुस्तके वाचून दिलं नव्हतं ते आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले, त्यांचं हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय। तो चौथी ओवर की होगी शुरुआत। भागेश की पहली गेंद बिल्कुल यहां पर सामने दिया था, थोड़े से नाखुश होंगे बल्लेबाज अपने आप से कि ये शॉट परफेक्ट हुआ, कनेक्ट हुआ नहीं। ये डॉट बॉल के साथ गेंदबाज ने शुरुआत की है। हवेली ग्रुप करंजाड़े अध्यक्ष प्रीतम भाई फड़के, केतन आंग्रे, इनके ओर से वाघुलेवाड़ा टीम को भी शुभकामना आ चुकी है, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। शुरुआत बेहतरीन इस ओवर में भागेश के द्वारा होती हुई। इस बार भी स्लो किया था, थोड़ा सा गेंद को काटा बदला। एक्शन रिप्ले में इस गेंद को जरूर हम देखेंगे कि पड़ने के बाद कितनी टर्न हुई है गेंद। वैसे इस पिचेस के ऊपर स्पिन गेंदबाजों को मदद खासा मिलती नहीं, रफ्तार वाले बल्लेबाज रफ्तार वाले गेंदबाज के ऊपर मार बहुत मिली है। अगदीच। आणि याच दरम्यान जर आपण पाहिलं तर कैक सत्कार मूर्ती आहेत। आज शक्ती बालकृष्ण ठाकूर यांचंही अभिष्ट चिंतन आहे। गोवारी शक्ती बालकृष्ण गोवारी यांनाही अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या भरभरून सहस्त्र कोटी शुभेच्छा दिल्या जात आहेत कॉम्बॉक्स कडून प्रवीण। यस, इस बार शॉट बढ़ाया और सीधा गेंद को फेंका 6 रनों के लिए, और 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 42। कुंदरी घोट और योगेश यानी कि मुन्ना योगेश पाटिल घोट, जिनके नाम पर 7 मेडन ओवर है इस सीजन में, वो भी मैच का एंजॉय करते हुए उनका स्वागत है। लेकिन जैसे इस टूर्नामेंट की शुरुआत हुई है पंडित सर, इस टूर्नामेंट का पहला ओवर भी विकेट प्लस मेडन देखने को मिला था। यानी कि इस टूर्नामेंट में कभी बाजी गेंदबाजों की तो कभी बाजी बल्लेबाजों की बनी है। 6 रन, रन संख्या बनी है 42। पहली 2 गेंदों के ऊपर रन नहीं थे, लेकिन फुल टॉस गेंद के ऊपर ये भी गलत है, ये भी गलत गेंद है, नतीजा तो भुगतना ही पड़ेगा। लगातार गेंद कह रही थी बल्ले से, भाई तुम क्यों शांत हो, जरा आइए दर्शक दीर्घा में सफर करके, और ये लीजिए 2 मर्तबा गेंद ने सफर किया और सीधा गेंद सीमा पार 6। तर सचिन मस्कर साहेब यांचा आज वाढदिवस, त्यांनाही शुभेच्छा देऊया। स्वरूप सचिन पाटील याचा देखील आज 4था वाढदिवस, त्यालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा तुम्ही जर पाहिलीत तर कीर्तिनिधी ठाकूर साहेब आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ, विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, अजय ठाकूर आणि SN स्पोर्ट दिगोडे आणि ग्रामस्थ मंडळ दिगोडे यांचा फाट या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहयोग तुम्ही आणि सर्व मित्र परिवार, नशीबबाई असतील, समाधानबाई असतील, या सर्वांचं आपण स्वागत करूया। हाफ ट्रैकर की ये बॉल थी, प्रेशर है, इसे कहते हैं कि प्रेशर के साथ जब आप गेंदबाजी करते हो ना तो निश्चित तौर पर ये गेंदें अक्सर गिरती है। जो पर्वतों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं, और तूफानों से टकरा जाए उसे युवान कहते हैं। और ये लीजिए अब मैदान के ऊपर ये जो सुमित की पारी है ना, ये उम्दा पारी है। ये शिवशंभो वर्चे ओवली टीम को एक सेट टारगेट के लिए जरूर प्रयास कर रही है। 49 लगभग देखा जाएगा। 19 गेंदों का खेल फिलहाल यहां पर समाप्त, 22 गेंदों का खेल फिलहाल समाप्त हो चुका है, लेकिन अभी भी 8 गेंदों का खेल बाकी है, और छक्कों के हैट्रिक पर जरूर है 2 छक्के अभी तक दागे। गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट। अब ट्रैकर की बॉल थी, बैक टू द बॉलर, इस गेंद को खेला, अच्छा कमबैक है ये गेंदबाज का।
कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। फिलहाल नेट रन रेट आप देख सकते हैं 10 के आसपास चल रही है और इस यहाँ 10 के रन रेट से अगर चलती है तो 60 आई थिंक एक बेस्ट टोटल हो सकता है यहाँ पर। 60 ज्यादा है रन रेट, थोड़ा सा माफ कीजिएगा। 4 ओवर फिलहाल, चौथा ओवर प्रगति पथ पर है। प्रेशर डालने का प्रयास, क्या अपना अर्धशतक बल्लेबाज सुमित पूरा कर पाएगा? 19 रन से अपने अर्धशतक से दूर है और उसी अर्धशतक के लिए ये पारी बहुत इंपॉर्टेंट रहेगी। बिल्ली कभी ग्लव्स पहनकर चूहे नहीं पकड़ती, वैसे ही आपको अगर सफलता चाहना है ना तो आराम छोड़ना भी बहुत जरूरी होगा। शॉट अच्छा है, खुद ने टेक कर इस शॉट को खेला था लेकिन सीधा एक्स्ट्रा कवल के खिलाड़ी के हाथ में और बल्लेबाज होंगे सुमित आउट। और यह 5वां झटका शिव शंभो वर्चोले टीम के लिए। संगीत तुम्ही कीर्तिनिधी साहेबांचं हे गुणगौरव गाणं ऐकलात, जेव्हा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड, गजानन पाटील साहेब, माजी उपसरपंच दापोली आणि रुपेश गायकवाड बंटे 11चे सर्व यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा झाली होती। त्या स्पर्धेमध्ये याच रोहित खेळाडूनं षटकार एका बॉलमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये 6 धावांची गरज असताना एका बॉलमध्ये त्याने षटकार ठोकला होता आणि तिथून थेट प्रवास झाला तो फायनल पर्यंत आणि तिथे संगमला मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला सोन्याची चेन देऊन त्या खेळाडूला सन्मानित केलं होतं। ये गेंद बिल्कुल फुल टॉस फेंकने का प्रयास था, ऑफ स्टंप से बाहर है, वाइड बॉल का इशारा। और रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन की मान्यता के अनुसार राकेश दादा गायकवाड़ इनके ओर से आपको रायगढ़ टाना का मैच भी देखने को मिला। याच दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय राजनजी डोंगरे साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान अभिजित ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा एक स्तंभ आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिजित ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते राजन डोंगरे यांचा आदरातिथ्य सन्मान होतोय। त्याचबरोबर राकेशजी सातम सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अभिजित सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते अतिथी कक्षात असणारे हे पाहुणे आपला आदरातिथ्य सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते स्वीकारताना दिसतील। थँक्यू सातम सर, थँक्यू डोंगरे सर। क्लास शॉट देखने को मिला और बिल्कुल टप्पा पीछे था थोड़ा और इस गेंद को पॉइंट के ऊपर से खेला, गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए और इसी 4 रनों की मदद से 54 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 12.46 की रन रेट से फिलहाल ये रन रेट जारी है, लगभग इसी रन रेट से चलती रहेगी तो प्रोजेक्टेड स्कोर आपको देख सकते हैं 58-60 तक आसानी के साथ जा सकती है। मच नीडेड बाउंड्री, बैट्समैन आप देख सकते हैं अक्षय के बल्ले से ये शानदार आता हुआ चौका। जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ कीर्तिनिधी ठाकूर साहेब, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी दिला जाईल। ये गेंद फुल टॉस फेंकने का प्रयास जरूर किया था, शॉट स्क्वायर लेग के अंपायर के ऊपर से गेंद और मेरे ख्याल से ये नो बॉल का करार, यानी कि आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ मिलेगा ये पंजा। तो बिल्कुल यहां पर मिलेंगे 5 रन और इसी 5 रनों की मदद से ओले टीम खुश होगी, रन चाहिए उन्हें और थोड़े से नाखुश होगी पूरी तरीके से। आप देख सकते हैं KDH 11 वाग्यू 11। जिंदगी में कभी किसी बात पर घमंड मत करना, क्योंकि जब पत्थर पानी में गिरता है ना तो अपने वजन से ही डूब जाता है। इसीलिए ये क्रिकेट है, आप कहे कि बारी आपकी अच्छी हो तो वो गलत गेंदें ना डाले और कहीं ना कहीं ये गलत गेंदें निकल रही है। अब अगली गेंद होगी, पंडित सर आता है ना ABP माझा न्यूज पर, उगड़ा डोले पहानेट और अगली गेंद होगी बल्लेबाज के लिए फ्री हिट। कमाल का यहां पर रन संख्या आगे बढ़ती हुई, टोटल टीम का स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हैं 59। मुश्किल स्थिति नजर आ रही है KDH 11 वाघुलेवाड़ा टीम की, क्योंकि एक समय लग रहा था कि रन थोड़े से रोके थे, लेकिन जैसे बीच में बल्लेबाजी हुई, दमदार बल्लेबाजी हुई और उसी की बदौलत एक अच्छा यहां पर स्कोर नजर आता हुआ।
चलिए पूरी तरीके से जड़ में डालने का प्रयास था ये बल्लेबाज के, और ये सफल भी साबित होते हुए डॉट बॉल की समाप्ति। इस ओवर की फिलहाल गेंदें बची है टोटल मेरे ख्याल से 3, और 3 गेंदों में एक छक्का या चौका भी आता है तो शायद एक मजबूत स्थिति, मजबूत टोटल बनाई जाएगी शिव शंभो 11 वर्चुअल टीम की तरफ से। डेथ ओवर में सुमित पाटिल को आप देख सकते हैं गेंदबाजी के लिए। फिलहाल सुमित इससे पहले गेंदबाजी तो करते नहीं थे, बीच में अगर जरूरत होती है तो करवा लेते इनसे एक आध गेंदबाजी, लेकिन आज पहले मुकाबले में शानदार गेंदबाजी रही। ये मुकाबले में भी फिलहाल थोड़ी सी शुरुआत व्हाइट बॉल के साथ हुई थी, लेकिन उसके बाद उन्होंने अपने आप को बेहतरीन कमबैक किया। 1 रन सिंगल के साथ स्ट्राइक रोटेशन होगी। स्ट्राइक पर बल्लेबाज आएंगे रोहित मैन, यानी कि रोहित बल्लेबाजी के लिए। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझना पड़ता है। वक्त आपका है, चाहो तो सोना बना लो, चाहो तो सोने में गुजार दो। अगर कुछ भी अलग करना है तो भीड़ से हटकर चलो, क्योंकि भीड़ सांस देती है पर पहचान छीन लेती है। मंजिल ना मिले तब तक हिम्मत मत हारो, ना ठहरो, क्योंकि पहाड़ों से निकलने वाली नदियों ने आज तक समुद्र का रास्ता नहीं पूछा कि समुद्र का रास्ता कहां पर है, आखिर वो समुद्र में जाकर मिलती है। और उसी तरह ये आपको इस मुकाबले में बिल्कुल बने रहना है तो वही प्रयास भी करने होंगे। व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का स्कोर बढ़ता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 61। देख सकते हैं आप पूरी तरीके से लाइटिंग, कितना बढ़िया दमदार आयोजन, इतना आसान भी नहीं है, कितना यहां पर साफ सुथरा आयोजन आप देख सकते हैं। सिर्फ 3 रात्रि की ये टूर्नामेंट और सबसे बड़ी टीमें रोहित मैन के बल्ले से। जानते हैं कल मुंबई इंडियंस का मुकाबला है, हमें भी पहले तैयार रहना है। और यह आता हुआ बड़ा धमाका सीमा पार 6 रन। तब्दील कर दिया बल्लेबाज में। परिंदे रुक मत, तुझ में जान बाकी है, मंजिल दूर है, बहुत उड़ान बाकी है। आज या कल मुट्ठी में होगी दुनिया, लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है। अरे यूं ही नहीं मिलती रब की मेहरबानी, एक से एक बढ़कर इम्तिहान बाकी है। जिंदगी के जंग में हौसला जरूरी है, जीतने के लिए सारा जहान बाकी है। थोड़ा सा यहां पर रफ्तार को कम कर लिया, क्योंकि रोहित बड़े शॉट के लिए तैयार रहते, तेज गेंदबाजी के लिए, तेज गेंदबाज जो होते हैं उनके सामने, लेकिन इस बार थोड़ा सा परिवर्तन रहा। इसी के साथ इनिंग समाप्त हुई है। पहले 5 ओवर के बाद टोटल रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 67 रन, और जीतने के लिए चाहिए 30 गेंदों में 68 रनों की आवश्यकता। तब तक जाएंगे नीतीश पंडित सर इनके पास, जो मेहमान हैं उनकी मेहमान नवाजी करने के लिए, और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाएंगे दीपक पाटिल सर प्लस पे। थैंक यू। दीपक पाटील सरांच्याकडे अगदी जा ला शोभा या बॅनर शिवाय नाही, आणि म्हणूनच या स्पर्धेला आज हे सर्व उत्तमोत्तम अशा प्रकारचे जे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर त्यांचं आगमन होईल, त्यांचाही मानसन्मान केला जाईल। नाव आहे प्रत्येक नेत्याचे चोखंदलेख चित्र अगदी आपल्याला या बॅनरवरती पाहायला मिळत आहेत। ते डिजिटल बॅनर बनविले गेले। प्रतेश दादा पाटील दिगोडे यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। खरं तर त्यांना अगदी आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी आपल्या मंचावरती स्वीकारावा अशी मनपूर्वक इच्छा इथं व्यक्त केली जातोय संयोजकांकडून। आजचा दिवस हा खरं तर एका क्रिकेटमधील निवेदन आणि समालोचन क्षेत्रातील एका महान तपस्वींची उपस्थिती आहे। एक चंदू शेट्टे, तुम्ही जर पाहू शकाल तर साम चॅनलचा अँकर, अगदी त्या न्यूज चॅनलचा हर्षल भदाने यानं PTC लाईव्हच्या माध्यमाने ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतले तेव्हा मी म्हटलं होतं की संबंध महाराष्ट्रातील अगदी संयमी आणि जनसामान्यांच्या संपर्कात छोट्यातील छोट्यांशी छोट्यांप्रमाणे आणि मोठ्यांशी मोठ्यांप्रमाणे बोलणारा समालोचक कोण असेल तर नाव घेतलं जातोय अदबीनं चंदू शेट्टे। त्याचबरोबर अगदी आज त्यांचा सहवास आहे या कॉम्बॉक्सला। त्याचबरोबर दीपक पाटील पळसपे, खरं तर ते पळसपेला राहत असतील परंतु त्यांची खरी जन्मभूमी ही उरण आहे, सारडे आहे। आणि प्रवीण गायकर, मी ज्यांचा उल्लेख केला की सध्या समालोचकांमधून सर्वात जास्त TRP ज्या समालोचकाला आहे, राष्ट्रीय भाषेतील त्यांचं वक्तृत्व चोखंदलं आहे, प्रभुत्व प्रचंड मोठं आहे त्या राष्ट्रीय भाषेवरती। अशा कॉम्बॉक्समध्ये असणाऱ्या समालोचकांचा बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा कांचन पालकर आपल्याला अगदी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर निखिल भोपी, वेलकम, स्वागत आहे। आपल्याला विनंती असेल अतिथी कक्षात सध्या तुम्हाला आज सातायत आजच्या रात्रीत 100 वेळा कीर्तिनिधी साहेबांचा जो सॉन्ग ऐकायला मिळाला की कीर्तिनिधी काँग्रेसचा हा
दिलदार आणि निस्वार्थी नेता, तो आवाज आहे निखिल भोपी यांचा. स्वागतासाठी आयोजकांना विनंती असेल जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात आपण निखिल भोपी, रायटर, संगीतकार, अगदी कंपोजर आहे या गाण्याचे निखिल भोपी. खरं तर येत्या भाद्रपदात शुद्ध चतुर्थीला बाप्पांचंही एक सुंदरसं गीत आलं, तेही निखिल भोपी यांचे. यूट्यूबच्या माध्यमानं आत्तापर्यंत कैक अल्बम या निखिल भोपी यांचे आहेत. त्यांचाही आदरातिथ्य सन्मान होईल. मी त्रास देईन कीर्तिनिधी ठाकूर सरांना की प्लीज आपल्या पवित्र शुभासदे तुमच्या जीवन पटलावरती ज्यानं उत्तम संगीतबद्ध केलं ते निखिल भोपी यांचा आदरातिथ्य सन्मान कीर्तिनिधी ठाकूर यांच्या पवित्र शुभासदे. खरं तर करंजाडे, मूळ गाव चिंचपाडा, गावाचं गाव पण हरवलं गेलं. जंगलातील अगदी वृक्ष संपले आणि उंचच उंच इमारती आणि इमारतीची जंगलं दिसू लागली. त्या सिडकोचे वी मेक सिटीज शहरांचे शिल्पकार म्हणून नवी मुंबईला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलं जाईल, त्याच्यासाठी अगदी ज्यांचं गाव विस्थापित केलं गेलं ते चिंचपाड्याचा हा सुपुत्र. मी कीर्तिनिधी ठाकूर आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते निखिल भोपी, संयोजकांना विनंती असेल गाणं आवडलं असेल तर त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. यस, हे समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल, समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल. नेता काँग्रेसचा कीर्तिनिधी ठाकूर लय सक्सेसफुल. नेता काँग्रेस ठाणे भिवंडीमधील झून आंदुरकी गावची ही सोनाली. सध्या महाराष्ट्राला वेड लागलंय, भक्त थांबलाय आडोशाला, काही गीतं गायलीत या सोनालीनं. त्या सोनालीच्या आवाजातील एक गीत निखिल भोपी यांचं. तदनंतर डिजिटल बॅनर बनविण्यासाठी प्रितेश, आपल्याला विनंती असेल आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. प्रितेश पाटील दिगोडे यांचाही आदरातिथ्य सन्मान. मी कीर्तिनिधी सरांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रितेश दादा यांचा आदरातिथ्य सन्मान आपण करायचा आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, काही प्रसारमाध्यमं जरी असतील तरी भाईचा वाढदिवस असेल तर नाक्यावरती एक बॅनर हा नक्की होतोय. त्या बॅनरची उत्तम एडिटिंग होती प्रितेश पाटील यांची. थँक्यू. या बात चला, इथं सुवर्ण संधी आहे. खरं तर माजी सरपंच चंद्रकांत वाणी, महेश्वरी वेअर हाऊसचे ओनर, त्या जर महेश्वरी वेअर हाऊसचा स्टँड आहे त्या स्टँडला जर अगदी टॉससाठी यायचं आहे, पुढच्या सामन्याच्या अगदी कर्णधारांना अनाऊन्स केली जाईल. महेश्वरी वेअर हाऊसच्या बॅनरला जर चेंडू हिट झाला डायरेक्ट षटकाराचा तर रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर स्वर्गीय अनंत वाणी या बॅनरला सुद्धा जर चेंडू हिट झाला तर रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी दिली जाईल. वलतोय मैदानातून अगदी मैदानाकडे अतिथी कक्षातून आवाज असेल दीपक पाटील पलसपे. थँक्यू सो मच रितेशजी पंडित सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी 68 धावांचा चेस करायचा आहे तो केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा या संघाला. सूरज पाटील आणि भाग्येश सुरते सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. दोघांनी एक एक धाव काढून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पहिल्या 2 बॉलवर केलाय. ॲडव्होकेट संगम करत शिवशंभो वरचोळ या संघाकडून पहिलं षटक टाकतोय आणि कमालीचा स्कोअर पाहायला मिळाला याही मॅचमध्ये. खरं तर दर्जेदार फलंदाजी केली आणि मोठं टार्गेट सेट करण्यात आले. थोडंसं आव्हानात्मक जरूर असेल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये, मात्र 68 धावा पूर्ण करण्यासाठी या जोडीला मात्र मोठं हातभार लावावा लागणार आहे. संगम करत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राऊंड स्टम्प्सनं हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. तर तालुका निहाय स्पर्धेमधील नंतर 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मी खालापूर संघाला विनंती करतोय संजयजी सोळंकी, अर्थातच रायगडचा मास्टर माइंड इको, आपण मंचावर या. स्वागत आहे. एक दिग्गज खेळाडू संजय सोळंकी अर्थातच इक्कू सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आणि तदनंतर मात्र 2 निर्धाव चेंडू टाकलेत संगम घरतनं आणि केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघाला पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवलंय. ज्या ओव्हरमध्ये अगदी बिनधास्तपणे खेळलं जातं त्या षटकामध्ये आतापर्यंतचा खेळ पाहिला तर नक्कीच वरचेवळे संघाचा सरस राहिलाय. राऊंड विकेट पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सुद्धा फटका प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. बॅटची हलकीशी कड लागल्यानंतर बॉल शॉर्ट पॉइंटकडे
फक्त सिंगल प्राप्त होतोय. पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 धावा. बॅकफुटवर ढकललं या मॅच मध्ये. सूरज पाटील जोपर्यंत असेल खेळपट्टीवर तोपर्यंत मात्र सारं काही शक्य आहे, परंतु या मॅचची जबाबदारी सुद्धा त्याला घ्यावी लागेल. येस, याच दरम्यान खालापूर टीमचे टीम ओनर सन्माननीय आदरणीय सुनील भाऊ जाधव, प्रवीण भाऊ जाधव, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे यायचं आहे. प्रवीण भाऊ जाधव, स्वागत असेल आपलं अतिथी कक्षात. अखेरीस गॅप काढले. शेवटच्या बॉलवर सूरज पाटीलच्या बॅटमधून मात्र मोठा फटका येतोय आणि लास्ट बॉलवर आलेल्या चौकारांना टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि कराव्या लागतील तब्बल 61. आमच्या दादामध्ये संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर खालापूर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. जीतू निलेश डोंबिवली संघाचा संघनायक, आपल्याला विनंती असेल आजच्या रजनीतील साखळी 3ऱ्या सामन्याचा तालुका निहाय नाणेफेकीचा कौल होईल. पहिला सामना असेल तालुका निहाय, अगदी त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. जीतू निलेश डोंबिवली विपक्ष खालापूर. तर खालापूर संघाचा संघनायक मास्टर माइंड इक्कू, खरं तर चॅम्पियन ट्रॉफीचा यशस्वी आयोजक यांचं शुभागमन आहे. अगदी प्रतीक्षा असेल डोंबिवली टीमच्या कर्णधाराची. नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळेल. तालुका ओपन मधली पुढची मॅच. एका बाजूला कुलस्वामी निग्रू 4550 खालापूर इक्कू चा संघ पाहायला मिळेल आणि सगळेच दर्जेदार खेळाडू. मग कदाचित रजत मुंडे, संदेश मुंडे, मयूर पाटील असे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील आणि त्याच बरोबरीनं कल्याण डोंबिवली मधले सगळे ग्रामीण स्टार, जितूदादा शेलार असतील, साई शेलार असतील आणि बरेचसे खेळाडू मात्र तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. इथे यश लागले. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप. नशिबाचा चौकार म्हणूया केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा संघासाठी. रोहित गरजच्या पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. कधी स्वतः थोडासा चाचपडत खेळतोय. ओ चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र खोलवर टप्प्याचा यॉर्क केलं होतं यावेळेस रोहित गरजनं. कमालीचा भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू फलंदाजाला निष्प्रभ करून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. भागेश सुरतीला जास्तीत जास्त स्ट्राईक सूरजला सुद्धा द्यावी लागणार आहे. भागेशकडे कमालीचं टॅलेंट आहे, परंतु आज मात्र कुठेतरी तो थोडासा अडकळत खेळताना दिसतोय. या ठिकाणी लो फुल टॉस बॉल होता. खरं तर एखादा मोठा स्ट्रोक यायला हवा होता. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. सिंगल प्राप्त होतोय. पहा, जेव्हा थोडासा पाहायला गेलं तर कॉन्फिडन्स नसतो. तर जीतू निलेश 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत रोहित भालेराव. अर्थातच तुम्ही सातत्याने त्यांना पाहू शकाल ज्या पद्धतीने विक्रोली महाराष्ट्रातील मोठमोठ्या ओपन स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि कॅप्टन संजय सोलंकी मास्टर माइंड यांचंही आगमन झालंय. पाहूया सूरज पाटील. सूरज पाटील काय धुमाकूळ घालतोय यावर मात्र केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचं संपूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल. गोलंदाजी फार चांगली होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहितचा हा बॉल टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये आहे. आता काळजाचा ठोका चुकला असेल आणि यस वाघिलवाडा संघाच्या समर्थकांचा, परंतु दैव बलवत्तर सूरज पाटीलचा झेल सोडलाय आणि कदाचित या मॅच मधला हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कॅचेस विन द मॅचेस. इथे पाहायला गेलं तर जवळ हा सामना मात्र अर्धा खिशामध्ये घालता आला असता या विकेट नंतर, परंतु हा झेल मात्र त्या ठिकाणी सोडलाय. नाही त्या ठिकाणी होता. नॉट एक्सपेक्टेड. या सिच्युएशनला मोठ्या स्पर्धेमध्ये समोर मोठा संघ आणि त्यामधला सुद्धा मोठा स्टार खेळाडू सूरज पाटीलचा झेल सुटलाय.
ही संधी दिली सूरज पाटीलला, हे जीवनदान मात्र मिळालंय. या जीवनदानाचा मात्र कशा पद्धतीनं फायदा उचलला जाईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. परंतु भागेशला मात्र लवकर फॉर्म मध्ये यावं लागेल. रोहितचा हा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. आता क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. बॉल थर्डमॅन कडे रवाना होत असताना इथे मात्र दुसरी धाव घेतली जाते. आज प्रयत्न मात्र करतोय, परंतु ज्या पद्धतीनं मात्र चेंडूचा अंदाज येताना दिसत नाहीये भागेश सुरतेला. मघाशी सुद्धा आपण पाहिलं तर स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पाठची एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेला. आता सुद्धा टायमिंग सपशेल चुकलं होतं. बॉल पुन्हा मागे गेला होता आणि कुठेतरी थोडासा अडखळत खेळतोय आणि तो कॉन्फिडन्स हवाय भागेश सुरतेला. भागेश सुरते सुद्धा एक नामवंत फलंदाज आहे, परंतु ज्या पद्धतीनं इथे सुरुवात झाली ती नक्कीच मित्र म्हणेन साजेशी नसेल केडी स्पोर्ट्स वाघिलोडा संघासाठी. धावफलकावर आतापर्यंत 15 धावा जरूर लागल्यात, परंतु तरी सुद्धा वाघिलोडा संघाचे समर्थक तितकेही खुश नसतील या धावा पाहून, कारण याहीपेक्षा चांगले फटके मात्र नेहमीच हे दोनही सलामीचे फलंदाज खेळत असतात. परंतु बॉलिंग फार चांगली होते. क्लीन बोल्ड, दांडी गुल, त्रिफळा उडवलाय आणि अखेरीस मात्र अडखळत खेळणाऱ्या भागेश सुरतेचा दिवा विझवलाय तो अर्थातच गोलंदाज रोहित गरतनं. पहिला धक्का केडी स्पोर्ट्स वाघिलोडा संघाचा. तर थँक्यू सर. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन अर्थातच जितू निलेश 11 डोंबिवलीचे कॅप्टन रोहित आणि संजय सोलंकी कुलस्वामिनी ग्रुप दोन्ही कॅप्टन या पण टॉस करण्यासाठी. संजय सोलंकी इको आणि रोहित बालरा आपण टॉस करण्यासाठी आपण टॉस करण्यासाठी आम्ही कैलास म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांना विनंती असेल की आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते इथे आपण टॉस करावा. बोथ टीम शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. खऱ्या अर्थानं संजय सोलंकी म्हटल्यानंतर रिव्हर्स शॉट्स मधील एक उत्तम खेळाडू आणि सातत्याने तालुका मध्ये सध्याच्या घडीला त्यांचा संघ देखील दमदार कामगिरी करतोय. आणि जितू रिची निलेश 11 डोंबिवली 5 षटकांची लढत असतील. नियमावली विश्वजित ठाकूर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. एक मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल तालुका ऑफ लढतीमधील. टेल्स इज द कॉल कॅप्टन रिची निलेश जितू 11 डोंबिवली बट इट इज अ हेड टॉस जिंकलाय कुलस्वामिनी 11 खालापूर. संजय टॉस किती इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये? बरंच इम्पॉर्टंट आहे टॉस, कारण की ग्राउंड आणि सगळं घेता म्हणजे कमीत कमी आम्ही पहिले फिल्डिंग घेऊ. आणि आयोजन पहिल्यांदाच केलं विश्वजितने. ॲक्च्युली आम्हाला त्याने बोलवलं एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला. ॲक्च्युली मला तुम्ही विचारलं तर त्यानंतर सांगणार होतो, पण मी अगोदरच सांगतो कारण की टुर्नामेंट खेळायला पण बरेचशा ठिकाणी आम्ही गेलो, पण पहिल्यांदाच आयोजन केलं आणि एवढं चांगलं आयोजन केलं विश्वजित आणि त्याचे भाऊ आणि सगळे जे सहकारी आणि दादा आहेत त्यांच्यामुळे आम्ही आलो इकडे खेळायला आणि चांगली टुर्नामेंट आहे. कीर्ती ठाकूर साहेब. संजय टॉस जिंकल्यानंतर प्रथम कुठल्या निर्णयाला पसंती द्याल? फिल्डिंग घेणार आम्ही. आणि जेव्हा तालुका ऑफ संघ असतात तेव्हा भरपूर प्रेक्षक जे असतात ते वाट पाहत असतात की कुठल्या गावातील खेळाडू असेल, रजत मुंडे असेल की नसेल. काय असेल प्लेइंग 11 स्क्वॅड आजचा? नाही, ग्रामीण पण चालू आहे ना रजतची, फक्त रजत नसेल बाकी सगळे आहेत आम्ही. तर बेस्ट ऑफ लक देऊया तुम्हाला. टॉस विनिंग कॅप्टन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला रोहित भालेराव मुंबईमधील. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्याला पाहू शकाल. विक्रम देखील त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, परंतु आज तालुका ऑफ या स्पर्धेमध्ये त्याला आज कामगिरी करायची. जितू रिची निलेश 11 डोंबिवली या संघामधून बॅटिंग आपल्या वाट्यामध्ये आहे आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. काय सांगशील? आम्ही पण टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतली असती आणि बॅटिंग आली. तर आता कालपासून मॅच बघतोय, स्कोअर एकदा लागला बॅटीला तर स्कोअर होतोय आणि जर कमी व्हायला जर धावा तर चांगली बॉलिंग टाकून त्याच्यामध्ये पण कमीमध्ये रोखू आम्ही. अनेक महत्त्वाचा प्रश्न दोघांनाही विचारेन. तुम्ही ओपन स्पर्धेमध्ये भरपूर खेळता, परंतु जिथे फक्त 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा, एक तालुका आणि ग्रामीणचा 8 गट, म्हणजे एवढं पॉसिबल नसतं आयोजकांना, कारण एवढा खर्च करणं, LED स्क्रीन देखील पाहता या ठिकाणी. काय सांगाल? खरंच खूप छान असं आयोजन केलं आहे, कारण की मी एकदा रबर बॉलला आलेलो आणि आता डायरेक्ट टेनिसला आलो इथे खेळायला. असं नाईटला बोललं तर खूप खर्च होतो, ते पण एक स्पॉन्सर करतात त्यांना तर धन्यवाद मानेल, कारण की एवढी मोठी जी टुर्नामेंट आहे आयोजन करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि टुर्नामेंट काल ठाणा रायगड पण झाली, खूप छान मजा आली मॅच बघायला पण आणि चांगलं असं आयोजन केलं आहे सर्व. एक फक्त शेवटचा प्रश्न असेल. आज विश्वजित ठाकूर मिस्टर JPL आज यांची खरी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे कीर्तिनिधी ठाकूर साहेब. विश्वजित ठाकूर काय सांगशील, जो संपूर्ण भारत बॉल टेनिस क्रिकेट विश्वातील हार्दिक पांड्या म्हणून सातत्याने संबोधलं जातं?
विश्वजित ठाकूर हे नाव ब्रँड आहे पूर्ण रायगडमध्ये. आणि त्याला जेव्हा मी फर्स्ट टाईम खेळलो होतो तेव्हा असा हा विश्वजित ठाकूर एकटाच असा बॉलर होता की तो मला जरा अवघड गेलेला, पण आम्ही पण काही घाबरलो नाही त्याला पण आम्ही फेस केला आहे. आणि पुढच्या टायमाला पण चांगलंच खेळू. आणि या आयोजनबद्दल बोलायला गेलं तर मोठ्याने जी टुर्नामेंट ठेवली खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. अभिनंदन. संजय टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जितू रिची निलेश 11 डोंबिवली संघ बॅटिंग करेल. दोन्ही संघांना आपण जितू निलेश 11 डोंबिवली टीमला बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्समधून कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक पाटील सर यांच्याकडे. मोठा षटकार पाहायला मिळतोय, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. गरज होती एका मोठ्या फटक्याची. राज्याचे ओनर आणि त्याचप्रमाणे जुन्नर प्रीमियर लीगचे दमदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय अतुल शेठ औटी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सन्माननीय अतुल शेठ औटी साहेब, आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला मिळेल तुम्हाला. खालापूर विरुद्ध कल्याण डोंबिवली मधले सगळे तारे सितारे. कुठेतरी मगाशी इकू म्हणाला की रजत मुंडेची अनुपस्थिती आहे, परंतु कल्याण डोंबिवली मधून आज मात्र खरं तर रोहित भालेरावला आपण पाहणार आहोत. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. प्रतीक सुरते आणि सूरज पाटील अशी जोडी आहे. मोस्ट फेवरेट पेअर आहे नक्कीच केडीए स्पोर्ट्स वाघिलोडा संघासाठी. या दोनही फलंदाजांनी अनेकदा संकटामधून सामने काढलेत. खरं तर संकट मोचकच आपण म्हणूया. आणि अशक्य प्राय अशा गोष्टी मात्र करून दाखवल्यात या दोनही फलंदाजांना. आणि आल्या प्रतीकनं मात्र पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. हो, यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळलाय. हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे सिंगल प्राप्त होतोय. एकेरी रन्स न होईल धावसंख्येमध्ये बदल. 27 धावसंख्येचं मोठं टार्गेट चेस करायचं आहे. 68 धावा या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करतोय केडीए स्पोर्ट्स वाघिवलाडा संघ. तिसरं षटक सुरू आहे. ॲडव्होकेट संगम घरत चांगली बॉलिंग केले. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा रोहित घरतनं खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि थोडंसं जगडून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये ज्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कुठेतरी धावा यायला हव्या होत्या त्या धावा आलेल्या नाहीयेत, परंतु केडीए स्पोर्ट्स वाघिलोडा संघ शेवटपर्यंत प्रयत्न करणार. चेंज ऑफ पेस, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि अखेरी जल्लोष पाहायला मिळेल वरचेवळे संघाचा, कारण इथे मात्र फार मोठ्या फलंदाजाची विकेट प्राप्त झाले. फलंदाज बाद होतोय. सूरज पाटील डिपार्ट. मोठा हादरा. तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालंय. अर्थातच तुम्ही कधी सुकापूर या एरियामध्ये कधी गेलात तर तिथे तुम्हाला अगदी बालाजी टॉवर पाहायला मिळेल, बालाजी सिम्पनी. आणि तिथेच एक समोर हॉटेल आहे, हॉटेल आकाश आनंद. आणि त्या हॉटेलचे मालक अर्थातच आकाशभाई मस्कर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समेत निकित भोईर कोलीकोपर यांचंही सहर्ष स्वागत आणि संपूर्ण मित्र परिवाराचं SN दिगोडी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये अर्थात हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश म्हटल्यानंतर आमचे अभिजित ठाकूर यांचे मेहून आहेत आणि खऱ्या अर्थानं ते आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. यस मॅडी. आज ती घडी 27 धावा आणि बरोबर इथून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि या 2 ओव्हरच्या खेळामध्ये अजूनही जिंकण्यासाठी तब्बल धावांची गरज आहे ती 41. 41 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं समीकरण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या कमी धावा आणि त्याचमुळे मात्र आस्किंग रन रेट वाढला या मॅच मधला. परंतु इथे मात्र कयास करावे लागतील. प्रतीक सुरते आहे, त्याच्या साथीला मात्र दर्शन पाटील जो मात्र लांबलचक षटकार मारू शकतो. फलंदाजामध्ये क्षमता जरूर आहे, परंतु कुठेतरी जी स्टार्ट मिळायला हवी होती ती स्टार्ट मात्र मिळाली नव्हती. आणि त्याचमुळे मात्र हा सामना थोडासा मी म्हणेन हलकासा का होईना परचेवळे संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो या मॅच मध्ये. निखिलजी भोपी यांचं या मंचावरून प्रस्थान होतंय, त्याचा आम्ही मनाच्या अंतकडापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.
चांगलं लिरिक्स त्यांचं पाहायला मिळालं. खरं तर फायटर सुद्धा आहेत. ते बोल आपण पाहिले मगाशी गाण्याचे, त्याच्या माध्यमातून मात्र लिहिण्यात आलं होतं. यावेळेस मात्र पाहूया इथून मात्र कव्हरच्या दिशेला फटका, परंतु झेल मात्र टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र थोड्याशा अडचणी वाढल्यात. केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघ सूरज पाटीलच्या पाठोपाठ आता मात्र प्रतीक सुरतेची विकेट बरंच काही सांगून जाणारी आहे. माझी सरपंच वाजते हॉटेल आकाश आनंदचे सर्वे सर्वा आकाशभाई मस्कर, आमचे अभिजित ठाकूर यांचे मेहुणे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराचा इथे सन्मान, संपूर्ण ग्रुपचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. आपण आला त्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी पाहू शकाल. यस दीपक सर. तनय भगतला मात्र पहिल्याच बॉलवर विकेटच्या तनयनं मघाशी झेल सोडला होता, परंतु इथे फार महत्वाची विकेट नोंदवलंय गोलंदाजी करत असताना. राऊंड स्टम्प्स हा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासून दूर खेळण्यात टाकला होता हा चेंडू आणि त्याच्यामध्ये मात्र अपयश आलंय फलंदाजाला. सुमित पाटील आणि दर्शन अशी जोडी मैदानावर आहे, परंतु इथून मात्र अंतर फार वाढलंय आणि पहिली 2 षटकं जी 2 षटकं मात्र कारणीभूत ठरतील. खरं तर याच वरचेवळे संघाच्या विरोधामध्ये कोणी संघानं जवळजवळ धावांचा पाठलाग केलाच होता. शेवटच्या 2 बॉलमध्ये 2ची गरज होती आणि दोनही चेंडू मात्र निर्धाव टाकून वरचेवळे संघानं पहिल्या मॅचमध्ये विजय साकारला होता. आणि या त्याच संघाच्या विरोधामध्ये इथे केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघ पाहायला गेला तर संपूर्णपणे संघर्ष करतोय. तनय भगत यंगस्टर आहे या टीमचा, ऊर्जात्मक खेळाडू आहे. राऊंड स्टम्प्सना बॉल यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, एज लागले आणि बॉल पॉइंटला झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का बसेल. केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघ आता मात्र थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात. माझी सरपंच आता मात्र जवळजवळ ही मॅच फसले असंच म्हणावं लागेल. केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघासाठी आता मात्र विजयाचा रस्ता बिकट केलाय. संपूर्णपणे मी तर म्हणेन दरवाजे थोडेफार बंद करून टाकलेत ते वरचेवळे संघानं. पहिल्या मॅचमध्ये मात्र तो चित्त थरारक विजय वरचेवळे संघाला मिळाला आणि दुसऱ्या मॅचमध्ये मात्र केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघाला इथे गुडघे टेकण्यास भाग पाडले ते वरचेवळे संघानं. खरं तर एकाच ग्रुप ग्रामपंचायतीमधील दोनही संघ एकमेकांसमोर आमने सामने आले. एसएन स्पोर्ट्स दिघोडे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. कालही प्रचंड गर्दी, आजही मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थिती. यावेळेस फक्त फ्लिक केला रिशा साना, टायमिंग कमालीचं आहे आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सरळ सीमा रेषा पार षटकार. संदेश पाटीला लढतय रा खांद्याला खांदा लावून, त्याच्या मनी किती निधी दादाचा लयच है सन्मान. कमालीचा फटका पाहायला मिळाला कुमार मडवी यांच्या बॅटमधून. लेग स्टंपवर होता हा चेंडू आणि फक्त टाइम केलं होतं. रिशा सायन अगदी कलात्मक फटका आणि हा षटकारांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावर. शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र यस पंच इशारा करत असताना इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु वेग सुद्धा प्रचंड आहे तनय भगत आणि या वेगासमोर आता मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन गुडघे टेकण्यास भाग पाडले. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या झाली या मॅच मध्ये आतापर्यंत 35. फक्त निम्म अंतर पार केले, बाकी काही नाहीये.
इथून पाहायला गेलं तर कुठेतरी प्रमुख फलंदाजांचं अपयश या मॅच मधलं. पुढे सरसावत यावेळेस मात्र एक देखणा फटका ऑन ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑनच्या वरतून धाडलंय. आपल्या फलंदाजी मधली गुणवत्ता दाखवून देत असताना कुमार मडवीच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. वैभव गंधली जांभूळपाड्याची घेऊन आला. तर मागच्याही षटकामध्ये मात्र 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकारांच्या माध्यमातून कुमार मडवी 6व्या क्रमांकाचे फलंदाज आणि त्यांनी मात्र थोडंसं मी म्हणेन दिलासा देणारी गोष्ट केडीए स्पोर्ट्स वाघिलोडा संघासाठी जे 2 षटकार मात्र आलेत आणि मागच्या षटकामध्ये तब्बल 2 व्हाईट बॉल आणि 2 षटकाराच्या सहाय्याने 14 धावा आल्यात. कुठेतरी थोडासा गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न मागच्या 2 षटकामध्ये जरूर झाला केडीए स्पोर्ट्स वाघिलोडा संघासाठी, परंतु तोपर्यंत मात्र जवळजवळ हा सामना बराच लांब गेला होता आणि आता मात्र फक्त शेवटचं षटक बाकी आहे आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती अजूनही 27 धावांची. 27 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 6 असं समीकरण. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल तालुकास्तरीय. अर्थातच एका बाजूला असेल जितू निलेश, रिजी डोंबिवली, कल्याण डोंबिवली मधले सगळे तारे सितारे आणि त्यांची लढाई असेल ती कुलस्वामिनी खालापूर, इक्कू, संजय सोळंकी आणि या खालापूर विभागामधील सगळेच नामवंत खेळाडू आमने सामने येतील आणि नक्कीच एक घमासान युद्ध आपले लोकप्रिय खेळाडू पुढच्या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळतील आणि त्या लढतीकडे सुद्धा प्रेक्षकांचं विशेष लक्ष असेल. परंतु या मॅचमध्ये कॉन्सन्ट्रेट करूया. 2 षटकारानं थोडंसं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मात्र कुमार मडवीनं जरूर केलाय. शेवटचं षटक प्रीतम घरत येतोय. 6 बॉलमध्ये 27 धावांची गरज या मॅच मध्ये असेल केडीए स्पोर्ट्सला. 27 रिक्वायर्ड. 41 धावा धावफलकावर लागल्यात. पाहूया काय घडते शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पुलचा फटका स्क्वेअर लेगला झेल टिपला जातोय. फलंदाज इथे मात्र होईल बाद. आणखीन एक मोहरा गमावतोय केडीए स्पोर्ट्स वाघिलोडा संघ. खांद्याला खांदा लावून त्याच्या मनी किती निधी दादाचा लयच है सन्मान. साई बाबाची लावता युदी म्हणून ठरलाय तो पॉवरफुल. साई बाबाची लावता युदी म्हणून ठरलाय तो पॉवरफुल. नेता काँग्रेसचा किती निधी ठाकूर हायलाइट. ऋतिक गावंड येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 27. हे अंतर फारच मोठं आहे. कुठेतरी 15च्या आसपासचं समीकरण यायला हवं होतं, परंतु त्यासाठी मात्र पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. परंतु त्यावेळेस मात्र कुठेतरी सलामीवीरांकडून सूरजनं प्रयत्न मात्र केले होते, परंतु भागेशनं थोडीफार निराशा आज मात्र त्याच्या फलंदाजीमधून केली. शॉट ऑफ लेन त्यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवलाय हा चेंडू. इथून मात्र स्विंग पाहायला मिळाला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू प्रीतमचा. सामना आता मात्र संपूर्णपणे एकतर्फी लढत पाहायला मिळते या मॅच मध्ये. असं वाटलं होतं शेवटच्या बॉलपर्यंत कदाचित हाही सामना प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, परंतु तसं बिलकुल घडलेलं नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र पहिले 3ही निर्धाव चेंडू टाकलेत. 27 धावांची गरज शेवटच्या ओव्हरमध्ये असताना आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तेवढाच धावा करायच्या 27. सामन्यातली औपचारिकताच आपण म्हणूया या मॅच मधली बाकी असताना. त्यामुळं इथे वरचेवळे संघ मजबूत स्थितीमध्ये, बलाढ्य स्थितीमध्ये आणि नक्कीच इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय तो वरचेवळे संघ. प्रीतम घरत पुन्हा एकदा सज्ज होईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. जशी मॅच होईल आपल्याला मात्र मैदानामध्ये लगेच एंटर करायचं आहे. खालापूर आणि कल्याण डोंबिवली. यावेळेस मात्र अगदी खडे हा स्ट्रोक, परंतु मिड ऑफ कडे 3 क्षेत्ररक्षक आले होते आणि तिघांच्या मधोमध पडलाय. पहा इथे सामना एवढ्या मजबूत स्थितीमध्ये आहे आणि तरी सुद्धा
संगमकरची रिॲक्शन पहा. त्याला वाटत होतं की हा झेल टिपलाच जावा. सामना अगदी सुस्थितीमध्ये आहे. इथून मात्र झेल सुटला तरी सुद्धा फार काहीच नुकसान होणार नाहीये. परंतु शेवटपर्यंत क्रिकेट खेळायचं, चुका करू द्यायच्या नाही आहेत आणि अशा पद्धतीनं संगमकरत लीड करतोय. या टीमला एक चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आहे. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना आमचे मॅच ऑफिशियल्स. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू पुन्हा एकदा बीट करून गेलाय. कुमार मडवी यांच्यासाठी 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आज आपल्याला पाहायला मिळाले. आजही पाहायला फार कमी वेळा फलंदाजी खरं तर वाटायला येते, कारण सुरुवातीचे प्रतीक असेल, सूरज असेल, भागेश असेल, दर्शन सुमित हे अशा चांगल्या पद्धतीनं खेळतात. त्यामुळं कुमार यांच्याकडे फार कमी फलंदाजी मिळते. परंतु हाही चेंडू निर्धाव, सामना मात्र मोठ्या मोठ्या फरकानं जिंकलाय तो वरचेओळे संघानं. अभिनंदन टीम वरचेओळे. हार्ड लक. केडीए स्पोर्ट्स वाघिलोडा संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमधला इथेच थांबतोय. चला नेक्स्ट मॅच लगेचच दोन्ही संघ. मैदानाचा ताबा लगेच घ्या. चला खालापूर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एका रांगेमध्ये आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे ही सूचना असेल. चला एक लाईन मध्ये खालापूर संघ मैदानामध्ये जाईल. तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल. पण येस, योगेश पवार सर यांचे देखील आगमन झालंय. त्यांना पेन 11 संघामधून तुम्ही खऱ्या अर्थानं खेळताना पाहाल. या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. रणजीपट्टू देखील उत्तम खेळ त्यांचा लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही देखील पाहताय. आणि पेन संघ मला तर वाटतंय टॉप 3 मध्ये देखील एक कुठल्या स्पर्धेमध्ये झालेत क्वालिफाय, खालापूरच्या स्पर्धेमध्ये. आणि आज त्यांचा देखील पेन विरुद्ध उल्वेनोड अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल तालुका आपची. येस सर, सामन्याचा सामनावीर मिस्टर परफेक्शनिस्ट योगेश पवार, महाराष्ट्र रणजी खेळणारा खेळाडू. चला मी विनंती करतोय आमचे आयोजकांना की आपण खेळपट्टीवर